हॅलो. आज पुन्हा मी आपणा समोर येत आहे. खरं तर जीवन आहे, प्रवास आहे आणि तो प्रवास करत असताना आपला थांबा, आपलं स्टेशन केव्हा येतो हे कळत नाही. हे खरं तर पशु पक्षी आणि मानव यांच्या जीवनाचा प्रवास सुरू असतो आणि तो प्रवास कधी थांबतो कळतच नाही. असाच एक प्रवास एक हिरवगार शेत असतो आणि ते हरभरा बहरलेला, त्यामध्ये हरभऱ्याला गाठी आलेले आणि ते खाण्यासाठी पाखरांचे थवेच्या थवे, त्यामध्ये एक पोपट, मैना आणि त्या शेतात राखणदार रखवाली, त्याच्याकडे एक गोपन असतो आणि त्या गोपनी गोटे ठेवून तो पाखर भिरकावत असतो. अशातच तो गोटा मैनेला लागतो आणि मैना तिथे धारात येत पडतो आणि तिचा जीवन प्रवास थांबतो. भावना ह्या सर्वांनाच असतात आणि तो पोपट त्याच्या मैनेबद्दल तो भावना त्या रखवालदाराला बोलून दाखवतो. हे काव्यरचना माझीच आहे आणि मी स्वरचनेली. त्या कवितेचं नाव आहे मैना आणि त्या पोपटाच्या भावना. पोपट म्हणतो त्या रखवालदाराला, मुठभर जाण्यासाठी शेत राखणी त्या केली, तू या गोपनीच्या गोटाना माई मैना हेरली, तू या गोपनीच्या गोटाना माई मैना हेरली, तू या गोपनीचा गोटा राजा तिच्या काय झाले भिडला, तळफळाट पाहून तिचा थवा पाखराचा उडला, थवा पाखराचा उडला, तू या गोपनीचा गोटा राजा तिच्या काय झाले भिडला, तळफळाट पाहून तिचा थवा पाखराचा उडला, थवा पाखराचा उडला, सारीच सोडून मैनाले माया पळूनिया गेली, तू या गोपनीच्या गोटान माई मैना हेरली, माई मैना हेरली. नवा नवा थाटला होता हा आमूचा संसार, दोन पिल सोडून आली होती ती माया बरोबर, दोन पिल सोडून आली होती ती माया बरोबर. नवा नवा थाटला होता हा आमूचा संसार, दोन पिल सोडून आली होती ती माया बरोबर, दोन पिल सोडून आली होती
ती माया बरोबर चारत दाणे पिलासाठी होती तीन मुखात भरली तुया गोपणीच्या गोटान माई मैना हेरली माई मैना हेरली आता तुझ सांग राजा मी माघारी कसा जाऊ तिच्या पिलासाठी माये कोणती उभी ठेवू तिच्या पिलासाठी माये कोणती उभी ठेवू आता तुझ सांग राजा मी माघारी कसा जाऊ तिच्या पिलासाठी माये कोणती उभी ठेवू तिच्या पिलासाठी माये कोणती उभी ठेवू विचारतील पिल विचारी माये आमुची नाही आली तुया गोपणीच्या गोटान माई मैना हेरली माई मैना हेरली नको नको राजाया पुढे गोटा गोपणीत ठेवू पिलाच्या माईचा जीव उगा नको रे तू घेऊ पिलाच्या माईचा जीव उगा नको रे तू घेऊ नको नको राजाया पुढे गोटा गोपणीत ठेवू पिलाच्या माईचा जीव उगा नको रे तू घेऊ पिलाच्या माईचा जीव उगा नको रे तू घेऊ आमुच्या नशिबी आलं म्हणून सवळ सांगाया मिळाली आमुच्या नशिबी आलं म्हणून सवळ सांगाया मिळाली तुया गोपणीच्या गोटान माई मैना हेरली मुठभर दाण्यासाठी शेत राखणी त्या केली मुठभर दाण्यासाठी शेत राखणी त्या केली तुया गोपणीच्या गोटान माई मैना हेरली माई मैना हेरली माई मैना हेरली याप्रमाणे सर्वांचा जीवन त्रास थांबत असतो आणि असाच या राघव महिन्यातील महिनेचा जीवन त्रास थांबला आणि त्या राघवने आपली भावना त्या राखणदाराकडे बोलून दाखवली या पद्धतीनं माझ्या कवितेतून मी मांडणी केली आणि त्याचं सादरीकरण केलं आपण ऐकलं धन्यवाद मी तुमचा आभारी आहे